काउंट कर 1 मग आता तर कठीण झालं ग रांगोळी काढणं. अरे बाबा. बोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड बघ. एकदा पार्वतीजींनी भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्याचा निश्चय केला. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. आणि अनायाच्या फेसवर तुम्ही टिकल्या बघू शकता. जेव्हा केव्हा मी आरशाजवळ रेडी होत आहे तर तिला त्या टिकल्याच पाहिजे असतात आणि ती ऑलमोस्ट माझं पूर्ण टिकल्यांचं पॅकेट संपवून टाकते. सो तिला आता मी ना कथ्या कलरच्या ज्या एक्स्ट्रा असतात ना त्या दिल्या आहे, कारण कलरफुल टिकल्या मी लावत असते नेहमी. सो मग मला पाहिजे ती टिकली वेळेवर मिळतच नाही. आणि मला कुणीतरी सजेस्ट पण केलं होतं की छोटी टिकली लाव, तर छोट्या टिकल्या होत्या खूप साऱ्या, मॅडमनी त्या पूर्ण गायब केलेल्या आहे. सो सध्या मोठ्याच आहे म्हणून काही दिवस द्या, पण मी लवकरच मग रिस्टॉक करते ते. आता आज आहे हरतालिका म्हणून सकाळी सकाळी मस्त आवरून रेडी झालो. हिला पण आवरून दिलेला आहे, पण ही आवरल्यासारखी दिसत नसणार आहे. तब्येत आता बरी आहे थोडीशी आणि खोकला अजून बसलेला नाहीये, पण तर तिला म्हटलं चांगले कपडे घाल. पण आमचे इतके चॉईसेस आहे आतापासून, मला हे नाही मला ते घालायचं आहे. तिला छान फ्रॉक घालून देणार होती पण तिला तो घालायचा नव्हता. आणि कबर्डमधनं आम्ही स्वतः कपडे आणून देतो की मला हे घालायचं आहे. बरं तू हाय केलं का सगळ्यांना? गुड मॉर्निंग. बाय नाही बेटा, आता आपल्याला पूर्ण दिवसभर सगळ्यांशी मस्त ब्लॉग शेअर करायचा आहे, हो ना? सो ठीक आहे. तर आज आहे हरतालिका. मी सकाळी मस्त आवरून रेडी झाली आणि तू मला बोलू दे प्लीज. आणि अनायाला सुद्धा आंघोळ वगैरे करून रेडी केला आहे. म्हटलं पूजेच्या आधी सगळं पहिले आवरून घेऊ घर वगैरे, आणि मग आता पूजेला सुरुवात करायची आहे. त्याआधी पहिले तर पूजेचे भांडे वगैरे घासण्यापासून मला सुरुवात करायची आहे. ॲक्च्युली कालही घासता आले असते, पण ते कसं ना तांब्याचे पितळेचे भांडे घासून ठेवले की ते तसेच होतात परत, म्हणून कालपेक्षा म्हटलं वेळेवरच आपण घासून रेडी करू. सो म्हणून सगळं काढून ठेवलेलं आहे. सो पहिले आता पूजेची तयारी करते. आता वाजलेत 11. सो पहिले तर मी आता पूजेची तयारी करते आणि त्यानंतर मग पूजा. तर पूजेला मला छान साडी वगैरे घालायची आहे, पण साडी घालून काही मला कामच सुचत नाही, म्हणून म्हटलं पहिले कुर्ताच घालू, पूर्ण तयारी करून घेऊ आणि नंतर मग आपल्याला साडी वगैरे घालता येईल. सो आता पहिले तयारी करते, प्लस आजचा पूर्ण दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. आणि हो, तुम्हा सर्वांना सुद्धा हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आता मी सुरुवात करते कामांना. आणि ही क्लिप ना अनायाने घेतलेली आहे, तर म्हणतात तुमच्याशी शेअर करावं. आजकाल ती आम्ही जसे व्हिडिओ घेतो ना तसं आमचं कॉपी करून करून व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करत असते. सो सगळ्या कामांना सुरुवात करण्याआधी म्हटलं पहिले देवाची भांडी छान घासून घेऊ आणि चकाचक करून रेडी करू. सो एक एक भांडं घासून मी पहिले पुसून घेते, कारण ही तांब्या पितळची भांडी कशी घासून ठेवली आणि पुसली नाही ना तर ते परत तशीच होऊन जातात, असं वाटते घासलीच नाही आहे. सो एक एक भांडं घासलं आणि ही छोटी छोटी भांडी घासायला वेळ पण भरपूर लागतो. पटापट घासून ते रेडी केलं आणि मस्त अशी भांडी चमकावून ठेवली. व्यवस्थित पकड, बाबाच्या मानेला पकड. ओके, काउंट कर 1 2 3 4. बॉडी बघ बाबाची बॉडी, तुझी बघू कोणाची जास्त आहे. माझं काम चाललं होतं तेवढ्या वेळात रोशनने अनायाला छान एंटरटेन केलं. आजकाल त्यांची अशी मस्ती चाललेली असते. रोशन जिमला जाऊ शकला नाही, त्याला आज म्हटलं प्लीज घरी थांब, कारण माझी कामं व्हायची आहे. आणि अनायाला सांभाळून मला सगळ्या गोष्टी करणं खूप जास्ती अवघड होतं आणि त्यातल्या त्यात ती मला जास्ती त्रास देते आणि रोशनची खूप छान खेळते. आणि आजकाल आम्हाला बाहेरून फुलं आणायची पण गरज पडत नाही, घरीच इतकं सुंदर फुलांचं झाड लागलेलं आहे. गार्डन मोठं नाही पण फुलं भरपूर आहे. सो आता बेसिक पूजेची तयारी केली. म्हटलं पहिले आपण रेडी होऊन जाऊ. मी अशी फार काही रेडी झाली नाहीये, पण अशी सुंदर साडी घातली आहे. साडी कशी आहे तुम्हाला पुढे दाखवतेच, पण त्याआधी आता पूजा करायची आहे. रांगोळी काढून घेते, थोडीशी घरातल्या देवांची पूजा करते आणि मग मी पिंडेची पूजा करते. सो साडी कशी वाटते आणि माझा लुक कसं वाटतंय सिंपल तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही साडी मी मागच्या 4 वर्षांपासून घेऊन ठेवलेली आहे, दिवाळीत, आमच्या लग्नाच्या पहिल्या दिवाळीत, पण तिला कधी घातलीच नाही. पण म्हटलं आज साधी सिंपल आहे, पटकन घालायला सोपी आहे, तर म्हटलं हीच घालू. सो आता घातलेली आहे. आणि त्यावरचं ब्लाऊज हे ना मी कॉन्ट्रास्ट घेतलं होतं, ते मला कळत नाही ते त्याच्यावर सुंदर दिसतंय, सूट झालं की नाही, पण तुम्ही सांगा ते सूट होत आहे की नाही मला. तर चला मग आता पूजेची सुरुवात करू. भरपूर वेळ झालेला आहे ऑलरेडी. आता तर कठीण झालं ग रांगोळी काढणं. अरे बाबा, ऐक 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 नानू, नानू मागून आहे, मागून मागून आहे, मागून मागून हे इथे ठेवली, मागून आहे, जा हे ठेवूनच दे बाबा.
बरं. सो असा मला अनाया त्रास देत असते, म्हणजे मी कुठलंच काम एकटी करू शकत नाही. आणि म्हणून रोशनला आज ऑफिस पण घरूनच करायला सांगितलं होतं. त्याचं ऑफिस 1:30 वाजता सुरू होतं. त्याच्या आधी मला पूजा वगैरे सगळं आवरून रेडी करायचं होतं. एविल इज देअर. हे नानू इकडे बघ, नानू माझ्याकडे बघ. नानू कशी झाली ग? जमली नानू रांगोळी? छान आहे का? हात नाही लावा. सो पूजेची माझी ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. इथे फुलं, आरतीचं ताट, आता पंचामृत रेडी करते आहे. त्यानंतर इकडे फळं वगैरे काढून ठेवले. 5 झाडांची पाने म्हणजे फांद्या ज्या लागतात ते सगळं मी तयार करून ठेवलं. आता पटापट फक्त पूजा करायची आहे. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे म्हण, स्मरणे मात्रे म्हण, कामना पूर्ती. जय देव शंकर पार्वती कौतुक पाहती. जय बोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुला देते ना बाप्पा? आपल्या जय बाप्पाला द्यायचं. मीच देते. घे तू हाताने घे. असं तू बाबाला देते ना? बाबाला देऊन जा. आता माझी पूजा आवरलेली आहे आणि आता सगळं छान निवांत सगळं आवरलं. फक्त आता हरतालिकेची कथा वाचायची आहे माझी. तर माझ्याकडे पुस्तक नाही आहे, सो मी आता फोन बद्दल ती कथा वाचून घेते. एकदा पार्वतीजींनी भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्याचा निश्चय केला. परंतु त्यांचे वडील हिमवान यांनी तिचे लग्न विष्णूंजी सोबत लावण्याचे ठरवले. लग्नाची तयारी सुरू झाली, पण पार्वतीजींना हे मान्य नव्हते. त्या रात्री त्यांच्या सख्यांनी त्यांना सांगितले, जर तुला खरोखर भगवान शंकरच हवे तर तुला स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी कठोर तप करावे लागेल. घरच्यांच्या विरोधात जाऊनही तुझ्या मनातील भावनेशी प्रामाणिक राहा. हे ऐकून पार्वतीजींनी आपल्या सख्यासोबत घेतली आणि जंगलात निघाल्या. त्यांनी तिथे जाऊन शिवलिंगाची स्थापना केली व अखंड उपवास करून भगवान शंकराची आराधना सुरू केली. त्यांच्या या कठोर तपेने शंकर प्रसन्न झाले आणि पार्वतीजींना पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून हा हरतालिका व्रत प्रचलित झाला. स्त्रिया या दिवशी उपवास करून पार्वती मातेस प्रार्थना करतात की त्यांना शंकरासारखा उत्तम पती मिळावा व दाम्पत्य जीवन सुखी व्हावे. म्हणूनच या दिवशी हरित म्हणजे हरणे म्हणजे चोरून नेणे आणि आलिका म्हणजे सखी यावरून नाव पडले हरतालिका. कारण पार्वतीजींनी त्यांच्या सख्यांना वडिलांच्या लग्नाच्या दबावातून हरवून नेले होते. आणि आज तर माझा उपवास आहे, पण रोशनसाठी आणि अनायासाठी मला काहीतरी बनवायचं आहे. सो मी मला म्हणजे हा उपवास दोनही वेळी पूर्ण फ्रुट्स खाऊनच किंवा गोड खाऊनच केला जातो. काही म्हणजे तिखट खायचं नसतं. पण माहिती नाही माझ्याकडनं पूर्ण राहणं होईल का, कारण मी अनायाला अजून ब्रेस्ट फीड करते आणि मी बरेच दिवसांनी आज उपवास केलेला आहे. सो माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करते. सध्या तरी आय एम ओके. मी काहीच खाल्लेलं नाहीये सकाळपासून, फक्त चहा पिलेला आहे आणि आता 1:30 वाजलेला आहे. सो माझं सगळं आवरलं. आता मस्त मी काहीतरी रोशनसाठी आणि अनायासाठी बनवते. सो आता मी माझी साडी चेंज केली कारण मला फार काही साडीमध्ये वावरता येत नाही.
सो साडी वगैरे चेंज करून अनायाला झोपवून दिलं तिचं सगळं आवरून. आणि आत्ता मी माझं इकडे खायला घेतलेलं आहे. सो हे आहे फ्रूट्स आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स. सो आज मी गोडच खाणार आहे दिवसा. संध्याकाळचं बघू, मग संध्याकाळी वाटल्यास मी उसळ वगैरे फराळ करेल. आता आमच्याकडे 5 बायका हळदी कुंकाला बोलवत असतात. इथे तर आता कोणी एवढं नव्हतं अवेलेबल, कारण सगळेजण ऑफिसला जातात, जॉबवर आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं काही जमत नाही हळदी कुंकाला वगैरे येणं. आणि इकडे तेवढा ना माहोल पण नसतो जसं आपल्याकडे असतो, म्हणजे आमच्या विदर्भात तरी असतो. सो म्हणून मी फक्त नेहाला बोलवलं होतं आणि हळदी कुंकू दिलं. म्हटलं नाही कोणी तर ॲटलिस्ट एक जण तरी आपल्या घरी यावं आणि हळदी कुंकू घ्यावं. कुठून आणलं ग सामान नानू? तू गाडीतून सामान घेऊन आली नानू? अरे बापरे, उचलते का तुला ते? तिथून नाही उचलायचं ते, तिथून नाही. तुला बोलायचंय का काही? काय बोलणार तू? बरं नानूला काहीतरी बोलायचं आहे. ये नानू बोल, बोल ना. लाजली. काय बोलायचं तू तुला? बरं तुझी तब्येत कशी आहे सांगून दे. सगळे विचारलं तुझी तब्येत कशी आहे? छान आहे. कशी तब्येत? छान आहे. असं सांग. आता मला बरं वाटते. थँक्यू. तुम्ही सगळे विचारत होते ना? थँक्यू. बोल. मी जाऊ आता? जाऊ आता? हो नाही विचार. मी जाऊ आता? बल बल मी हे असं खाली ठेव. कशी बोलते मला नक्की सांगा. ठीक आहे मग. बाय. किशी नाही दिली तू सगळ्यांना? लव यू म्हणून दे. बाबू. आता मम्मा डाडा काय करणार आहे? ऑफिस करणार आहे. बाबा ऑफिस करेल, मम्मा काय करेल? मम्मा चहा. चहा. बरं तू ते करून दाखव बरं. चिमणी उड कावडा उड. आणि ते पाणी पे कसं म्हणते तू? आणि चिमणी कावडा उड. चिमणी कावडा उड कसं म्हणते? नानू नाही उड. चिमणी कावला उड. आणि नानू मला एक सांग, त्या चिमणीला जेवायला नाही द्यायचं का? नुसतं पाणीच प्यायचं? जेवायला पण म्हणायचं ना ग? कसं म्हणायचं? चिमणी नाना नाना खा. अगं नाना खा पण म्हण. नाना खा, पाणी पी आणि मग उडून जा. ठीक आहे? तुझी फेवरेट आहे का चिमणी? बरं. आणि कावला? कावला उड. आणि पिजन? नाही पिजन उडते ना. नाही नाही नाही. बरं मला एक किशो देऊन दे मग. थँक्यू. शोप पाहिजे तुला? बरं देते. आज बाबा आणि आई कोणता चहा पिणार आहे? सोसायटीचा. त्या दिवशी डीमार्ट मध्ये हे सोसायटी चहापत्ती मिळाली नाही. मी प्रमोशन करत नाहीये, पण आम्हाला याशिवाय दुसरा चहा आवडत नाही. स्टार बाजार मध्ये घेऊन आलो आम्ही. ऑनलाईन पण मिळत नव्हतं. हे कोण आहे ग? नानू तू नाही पित चहा? नाही का बरं? तू का बरं नाही पित चहा? आवडत नाही तुला? किती छान बसली पण ती. तो छोटू टेबल तुझा आहे का ग नानू? तुझा आहे छोटू टेबल? बाला होते. आणि रोशन घरी असला की आम्ही बाल्कनीचा चहा एन्जॉय करतो. बोल बोल. तुला काहीतरी बोलायचं होतं ना? बोलून घे. काय बोल. काय बोलत होती तू?
असं बोलायचं होतं. पडशील. अच्छा अच्छा, नानूला सांगायचंय की झाडं छान दिसते, हो ना? तुला सांगायचं काय नानू, कळलं नाही मला. अच्छा अच्छा, फुलं छान आहे. हा अच्छा अच्छा, ओके. नानू काय दिसलं तुला? चिवताई दिसली. चिवताईचं घरटे कुठे आहे आपल्याकडे माहितीये का तुला? हे बघ, हे बघ, इथे नाही, तिथे आपण घर बनवू देतो चिवताईला. चिवताईचं घर. आणि तिथे चिवताई तिथे राहणार आहे, माहितीये का तुला? ठीक आहे. आवाज दे तिला, चिवताईला. इथे मला असं वाटलं तिथे कचरा का जमा झाला आणि रोशनने तिथे जमा का होऊ दिला. तर मला आता रोशन सांगतोय की तिथे चिमण्यांनी घर बनवलेलं आहे. सो तिथे घरटं बनवत आहेत त्या. आमच्या या जाळीतनं त्या छोट्या छोट्या चिमण्या येऊ शकतात. सो म्हटलं ठीक आहे, घरटं बनवू दे, चांगलं वाटतं. आणि अनायाला सुद्धा खूप आवडतात चिमण्या बघायला. सो बघू आता त्या येऊन बसल्या कधी तर तुम्हाला मी दाखवेल. चालली का नानू? काय ठेवते तू? काय ठेवते मला दाखव पहिले. चहा ठेवते. हा ठेवून दे चहा. कुठे ठेवते? हा ठेव. बापरे, तू तर खूपच कामाची झाली का बाबी. झालं ठेव. त्यानंतर अनायाच्या स्नॅक्सची वेळ झाली होती. तिच्यासाठी काहीतरी बनवायचं होतं. म्हटलं चला राजगिऱ्याचा शिराच बनवू, म्हणजे थोडासा मलाही खाता येईल, उपवास आहे तर. सो इकडे रेडीमेडच राजगिऱ्याचं पीठ माझ्याकडे होतं. ते तुपामध्ये छान रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं. त्यामध्येच एक गुळाचा खडा टाकला. आता गुळ पावडर टाकली तर जास्ती सोपं पडतं, पण हा गुळाचा खडाही आपला शिरा बनेपर्यंत वितळूनच जातो. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आणि सगळं छान असं मिक्स करून घेतलं. 1-2 मिनिटातच तो असा घट्ट बनतो. हळूहळू पाणी किंवा दूध ॲड करायचं, नाहीतर मग लम्स पडतात. इथे थोडंसं ड्रायफ्रुट्स पावडर टाकलं आणि पाणी टाकलं. परत छान मिक्स केलं. आता बघा गुळाचा गळा सुद्धा विरघळलेला आहे आणि 5 मिनिटात आपला मस्त असा शिरा रेडी झालेला आहे. सो सगळ्यात पहिले अनायाला तो खाऊ घातला आणि त्यातला थोडासा मी पण खाल्ला. नानू चला जय बाप्पा करायचा. चला मग चला, संध्याकाळ झाली, आता आम्ही आरती करतो, हो ना? आरती आरती. केला तू जय बाप्पा आणि आरती केली का? ओके ओके ओके, ठीक आहे. मम्माला कापूर दिला तू, देव ने पटपट. जय देव जय देव चरणीच्या गागरिया रुळझुळ वाजती ते. नानू तू पडशील नाही का? पूजा झाली त्यानंतर मग अनायासोबत थोडा वेळ खेळली. मग 7-7:30 वाजले होते. म्हटलं चला आता फराळ बनवूया. सो इकडे मी उसळ बनवायला घेतली. सो आता आमचं फराळ झालं. रोशनने सुद्धा तेच खाल्लं आमच्या बरोबर. त्यांनी पण एक टाइम उपवास केला म्हणजेच. सो आता फराळ करून घेतलं. एक टाइम मी गोड खाल्लं, म्हणजे फ्रूट्स खाल्ले फक्त. आणि अनायासाठी शिरा बनवला, त्यातला थोडासा 2-3 चम्मच मी पण खाल्ला. तर बाकी तर मी दिवसभर म्हणजे काही खाल्लं नाही, चहा पिला. आणि संध्याकाळी म्हटलं आता माझी सवय आहे अशी की मला रात्री झोपच येत नाही पोटभर जेवण झाल्याशिवाय. तर मी म्हटलं ठीक आहे, मग परत हे खाऊ ते खाऊ झाल्यापेक्षा आपण रात्रीचं फराळ करून घेऊ. आई पण म्हणली की काही होत नाही, म्हणजे ठीक आहे, डिपेंड्स ऑन तब्येत, कुणाकडनं होतं कुणाकडनं नाही. असं बिलकुल नाही की तू उपवास नाही केला म्हणजे तुझ्या मनात श्रद्धा नाही. तर म्हणते ठीक आहे, आता आई पण म्हणते आता करून घेऊ, खाऊन घेऊ. म्हणून मग मी उसळ बनवलं. आता उसळ म्हणजे काय असं सगळं म्हणतील ना. सो आता आम्हाला उसळ म्हणायची सवय झाली आहे, कारण विदर्भामध्ये आमच्याकडे साबुदाण्याच्या खिचडीला उसळ म्हणतात आणि इथे पुण्यामध्ये साबुदाण्याची खिचडी म्हणतात. आणि बहुतेक ठिकाणी बहुतेक वेगवेगळ्या नावाने ते ओळखलं जात असेल मे बी. सो आमच्याकडे तरी उसळ म्हणतात, तर म्हणून मी तेच म्हटलं. तर उसळ खाऊन घेतलं, आता फराळ झालं. आणि त्यानंतर म्हटलं चला आता दिवसाचा शेवट करू. मी मस्त आता फ्रेश होणार आहे, पण त्याआधी म्हटलं चला व्लॉग एंड करते. दिवसभर मी आज छान असा कुर्ता बिर्ता घालून होती आणि गळ्यातलं पण घालून होती छान ते, पण अनाया ते सारखं ओढत होती ना, म्हणून मग ते काढून ठेवलं मी. आणि हां, तुम्हाला परत एक गोष्ट मला बोलायची होती, ते म्हणजे माहिती नाही या नवीन चॅनलवर किती जणांना ते चॅनल माझं माहिती आहे, नसेल माहीत तर मी सांगते. मी मागच्या 1-1.5 वर्षापासून व्लॉगिंग करते आहे आणि यूट्यूब माझं 4 वर्षापासून आहे. पण मला कधीच एवढं सक्सेस मिळालं नाही. इथे ना मला खूप छान वाटतं, मला खूप एनर्जी येते आहे व्लॉग्स बनवण्याची. मी इतकी रेग्युलर, मला असं वाटतं मी रोज बनवावं, रोज टाकावं. मला आज कमेंट्स पण होत्या की अनायाला बरं नसेल तर तू प्लीज थोडासा ब्रेक घे, नंतर टाक, त्याच्यावर लक्ष दे. पण माहिती नाही, एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये आलेली आहे, कारण ते फक्त तुमच्या कमेंट्समुळे.
व्ह्यूज आता तेवढे नाही आहे, म्हणजे 1-2,000-3,000 व्ह्यूज येत आहेत, पण मला ना जे काही मी मेहनत करते ना ते मला सफल झाल्यासारखी वाटते. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. अशीच तुमची साथ माझ्यासोबत राहू द्या आणि तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगत जा, कारण त्या कॉमेंट्सने ना मला परत व्लॉगिंग करण्याची एनर्जी येते. मी मागच्या 4 वर्षांपासनं म्हणजे यूट्यूब करते आहे आणि मागच्या 1.5 वर्षापासून मी व्लॉगिंग करते आहे. तिथे माझे 94K फॉलोअर्स आहे, म्हणजे सबस्क्रायबर्स आहे, पण तिथे व्ह्यूजच येत नव्हते. मी इतकी परेशान होती. मी रोज डिप्रेशन, म्हणजे अरे मी आपण एवढं करतोय, का व्ह्यूज येत नाही, कधी कळलंच नाही. पण शेवटी मग डिसिजन घेतलं नवीन चॅनल ओपन करण्याचं आणि ते खरंच खूप छान डिसिजन होतं. तर तुमची साथ अशीच राहू द्या हेच मला फक्त सांगायचं होतं. आणि गिव्ह अवेचे जे विनर्स आहे त्यांच्यासाठी आम्ही आजच गिफ्ट फायनल केलेली आहे. सगळ्यांचे मेसेजेस येण्याची मी वाट बघत होती. सगळ्यांचे इंस्टावर आता मेसेजेस आले आहे, तरीसुद्धा 1-2 जणांचे ॲड्रेस येणं बाकी आहे. जसे सगळ्यांचे ॲड्रेस पूर्ण येतील म्हणजे मग एका वेळी बसून आम्ही सगळ्यांना गिफ्ट्स अलॉट करू. तर गिफ्ट सगळ्यांसाठी मी सेमच घेणार आहे आणि आय होप तुम्हाला ते गिफ्ट आवडेल. असं मला वाटत होतं की तुम्हाला गिफ्ट मिळाल्यावर तुमचं काय रिॲक्शन आहे, तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं, अशी छोटीशी व्हिडिओ क्लिप घेऊन पाठवावी, म्हणजे मला ते बघायला पण छान वाटेल. आणि जर तुम्ही कम्फर्टेबल असाल ते पण मला सांगा. जर तुम्ही कम्फर्टेबल आहे की नाही तर मी ते यूट्यूबवर सुद्धा शेअर करेल बाकी सबस्क्रायबर्ससोबत, त्यांना सुद्धा बघायला आवडेल असं मला वाटतं. सो यावर तुमचं काय मत आहे हे पण मला नक्की सांगा. चला मग ठीक आहे, आजचा ब्लॉग इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सो आता उद्या आहे गणेश चतुर्थी, तर गणपती बाप्पाचं कसं काय आम्ही आगमन करतो ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो ब्लॉग बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनला प्रेस करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेत मिळतील. बाय.